प्रभा सेठ. तो प्रभ्या, तो 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 जुहू जेट्टी जवळ शिंपले गोळा करणार तो प्रभ्या. तो ड्रग डीलिंग करतो. साहेब मला नाही माहिती. तो तो सुद्धा पैशासाठी करतो. तुम्ही सगळे पैशासाठी करता, माहितीये मला. डील कधी आहे? नाही नाही, मला बॉक्सिंग करायचं. डील कधी होणार आहे? आज 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 काय होणार आहे? वर्षो आला. तुला कसं माहिती? त्या मुलीचा म्हणजे त्या मुलीचा प्रभा सेठला जेव्हा फोन आला तेव्हा मी तो होतो. बरोबर. नाही खेळ तू, मी स्टेटमेंट लिहून घेतो. नाही नाही सर. नाही खेळ ना, खेळ ना. सॉरी सर, सॉरी सर, सॉरी सर. पटकन याचं स्टेटमेंट लिहून घे. हो सर. बाहेर आहे ग्राउंडवर जाऊ हा मॅच खेळायला आपण. लवकर. सर तो काही बोलला का? सुविद्य सुशील सीमा जमदाडे मावशी आत्ताच त्यांनी दिलेल्या प्रकट मुलाखतीनुसार ते जे काही ज्ञान त्यांनी पाजळलेलं आहे त्यातले काही कण वेचावयास आपल्याला बाहेर जायचं आहे. तर तुम्ही याल का? हो सर. सुविद्य कण म्हणजे काय? ते आपल्या गरुड विमानामध्ये आरूढ झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं तर चालेल का? ओके सर. चला. मिरजकर महत्वाची बातमी ऐक ना. तुला बडबड करायचंस ना, याच्या बरोबर इथं बोर झाला असेल ना तू. देऊ कंपनीसाठी कोणी पाठवू? कोण पाहिजे तुला सांग. तुझी पोरगी पाठव का? सापडली कशी सापडणार? तू सांगतच नाही ना. अरे काय मला माहिती नाहीये. मी तुला सगळं सांगितलं ना. माझा विश्वास आहे तुला काही माहित नाही. खरंच सांग, तुला काहीच माहित नाही, मलाही काहीच माहित नाही. जे काही माहिती ना ते सगळं तुझ्या पोरीला माहितीये. सावनी मिरजकर थोडा वेळ दे, इथंच घेऊन येतो तिला. मग तू आहेस, मी आहे आणि तुझी पोरगी. भोसले माझ्या पोरीला हात नाही लावायचा. भोसले पोरीला हात नको लावून. भोसले पैसे कुठून आले तुझ्याकडे? साऊ कोणी दिले का? कोणी नाही. मग तू घेतलेस? हो. कुठून? तुझ्या पर्स मधून. इकडे. तू पर्स मधनं पैसे घेतलेस मला न विचारता? तुला माहितीयेत काय किती पैसे आहेत? मग का घेतलेस? असं न विचारता नाही घ्यायचे पैसे साऊ. न विचारता पैसे घेतले ना तर त्याला चोरी म्हणतात. काय ग, तुझा आवाज का चढलाय? काय झालं? तिचा होमवर्क झालाय की नाही म्हणून मी बॅग उघडली तिची, तर तिच्या कंपास बॉक्स मध्ये हे 500 रुपये सापडले मला. साऊ का घेतलेस पैसे? महालक्ष्मी मावशीला द्यायला. का? तिचा बाबू आहे ना, त्याच्या स्कूलची फीस भरायची आहे. तिने नीता काकूकडे मागितले. नीता काकू नाही म्हणाली. मला तुझ्या बॅगेत दिसले म्हणून मी घेतले. चोरी नाही केली मी. महालक्ष्मी, हा ताई. तू नीताकडे पैसे मागितले होतेस? हो. पर बाबूचे बाबा करतील काहीतरी. हे घे. नाही ना ग. घे अगं, काळजी करू नको. घे. आई. हो चल आपण उरलेली कामं करूया. चल. रडू नको बाळा. ये इकडे ये माझ्या जवळ. रडू नको. या बसा. तुला सांगू का, तुझा हेतू खूप छान होता. म्हणजे मला छान वाटलं की तुला महालक्ष्मी मावशीला पैसे द्यावेसे वाटले. व्हेरी गुड. पण एक सांगू, असं न विचारता काही नाही घ्यायचं बाळा. त्याला ना चोरी म्हणतात. तुला असं वाटलं का की आई पैसे देणार नाही? असं काही नाहीये. तू मला सांगितलंस, तू मला कारण सांगितलंस आणि ते मला पटलं तर मी नक्की देणार तुला पैसे. पण तू अजून लहान आहेस की नाही, मग असं स्वतः आपलं आपलं नाही ठरवायचं. आईला बाबांना सांगायचं, यापुढे जे काही करशील
ते मला सांगून. प्रॉमिस? देव बाप्पा प्रॉमिस. श्रद्धा, अजून जागी आहेस? जाऊन झोप जाता. काय झालं? गुणी आहे माझी मुलगी. हो ग, आपली साऊ गुढीच आहे. पण तू जाऊन झोप आता. उद्या सकाळी लवकर उठून कोर्टात जायचंय ना. एवढ्या रात्री कुणाचा मेसेज आहे का? नाही, फ्रेंड रिक्वेस्ट आहे. रेखा चित्रे. रेखा चित्रे? कोण आहे? नाही माहित. ठीक आहे, चल जाऊन झोपूया. हं? माईंची खारी खारीवर होरी होरी काय माऊरा गाव नाही. माईंची खारी खारीवर होरी होरीवर माऊरा गावलाय ना. माईंची खारी खारीवर होरी होरीवर माऊरा गावलाय ना. माईंची खारी खारीवर होरी. ये पोरी ये. वर्षोवन तुझं स्वागत है. हा, तुझं नाव तर आवरं मोठं ऐकलं होतं, पण तू तर आवरीशीच हा मावऱ्यासारखी. ये पानं बघितल्याशिवाय तोंड उघडणार नाही काय? ये दाखवतो. ये बस बस बस. हे बघ, लाल लाल पानं बघून तोंडाला पाणी सुटलं की नाही? आ आ आ. पोलीस बाई, पोलीस आलेत. पोलीस. रोडवरती जमदार पोहोचली. सावने! सावनी थांब, पडू नका. सावनी पडू नका. सावनी सावनी थांब. शिंपले विकायचा ना तू. शिंपले विकायचा ना. मी काय लागलं? काय नाही केलं. मग ती पोरगी काय करत होती ते? पोरगी काय करत होती? पोरगी काय करत होती? सावनी मिरजकर सटकली. सटकली म्हणते काय? ते देखणे येणार आहेत ना? हो, आणि ते म्हणालेत आज अभयला बेल नक्की मिळेल. नक्की मिळेल. चल चल. बाबा, काय? कणकण आहे तुम्हाला? अगं काही नाही, जराच म्हणजे फार काही नाही. आई, अहो अंग गरम लागतं यांचं. अगं हो, रात्रभर कणत होते. तुम्ही बसा, आराम करा. तुम्ही माझ्या बरोबर येण्याची काही गरज नाहीये. गेले काही दिवस आपले सगळ्यांचेच खूप ओढाताणीत जात आहेत, मेंटली पण फिजिकली पण. तुम्ही आराम करा, मी कळवेन तुम्हाला. हं? बरं, किती वाजेपर्यंत परत या? 12-12:30 होतील. 2 पर्यंत नक्की येऊ. आणि श्रद्धा, अभयला सोडवून घरी आण ग बाई. हो. हे कुठे बाहेर गेलेत का? माहित नाही, मला काहीच सांगून गेले नाही. का हो? तुम्हाला काही बोलला का अजित? काहीच नाही.
चल चल चल, तुला उशीर होतोय. जा, सगळं छान होणार आहे, काळजी करू नको. जा जा. आले. कुणालाही न सांगता कुठे गेले असतील लोक? काही कल्पना नाही. चल. गाडी आली का? अभय आला? नाही, येईल आता. आपण जाऊया. देखणे साहेब आत आहेत का कोर्टात? नाही नाही, ते आज येणार नाही. येणार नाहीयेत म्हणजे? हो, त्यांना एक महत्वाचं काम आहे म्हणून ते दिल्लीला गेले. अहो पण अभयचं हिअरिंग आहे आता. पण मी आलोय ना आज. नाही पण ते स्वतः येणार होते, असे कसे अचानक गेले? आणि काल मला काहीच बोलले नाहीत रात्री. हो मॅडम, सर खूप बिझी असतात. आज दिल्ली, उद्या अहमदाबाद, हो चालूच असतं त्यांचं. आणि ते कुठे जात आहेत, कधी जात आहेत हे सांगायला तुम्हाला बांधील नाहीयेत. हो 50 क्लायंट आहेत त्यांचे. तुमच्या नवऱ्याला आमची फर्म रिप्रेझेंट करते. मी आलोय ना फर्म मधून. चला चला आता जाऊया. आली बहुतेक गाडी. हॅलो. हो, आज तुमची डेट नाही आहे. नाही नाही नाही, तुमची डेट नाही, तुमची डेट उद्या आहे. हो. ते वकील आलेत ना, ते देखण्या वकिलांना सांग मला आज जामीन झाली पाहिजे. अरे हो आले मी, तू काळजी करू नको. तू त्यांना सांग हं. हो खामकर. अहो चला ना, आला अभय, चला पटकन. आवडला का तुला आमचा पाहुणचार? आता आज जायचं आणि पटापटा खरं बोलायचं बरं का सगळं. साहेब भोसले भोसले मारू नको रे. आपला प्रभ्या आहे हा. काय प्रभ्या? शिंपले कुठे आहेत? शिंपल्यांची माळ बनवली, नवीन डिझाईन आहे, आणू का? भोसले याला भाई व्हायचंय. मला नाही मॅडम, मला साधं कुत्र पण विचारत नाही कोणी. मग सावनी मिरजकर काय तुला राखी बांधायला येणार होती? नाही ते 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 ते- नाही सर, मारू नका सर. भोसले 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 मारू नको. सांग. अरे प्रभ्या आपला माणूस आहे, जुना माणूस आहे, साधा माणूस आहे. हा बोल बोल प्रभ्या. आपण साधा माणूस आहे मॅडम. ते 2 व्हीलर 4 व्हीलरचे गाड्या पळवतो आणि त्याचे सामान विकतो. हे ड्रग्ज रिक्स आपल्याकडे नाही मॅडम. मग कशाला पडला होता याच्यात? आपण नाही मॅडम, त्या पोरीचा फोन आला होता. ती बोलली तिच्याकडे माल आहे, तू विक, तुला एरिया माहिती आहे, आणि काहीतरी बिझनेस करायचं म्हणून ते घेतलं ना मॅडम. बिझनेस डायरेक्ट? नाही मॅडम, आपण सॅम्पल मागवला होता. साहेबांना विचारा, सॅम्पल एकदम करव होता, एकदम रावस. तुला काय माहिती रे? तू नशा करतो? हा आता मॅडम, ते हॅपी न्यू इयरला, होळीला, मकर संक्रांतीला, गुढीपाडव्याला, दसऱ्याला, दिवाळीला आणि इयर एंडिंगला होतच ना मॅडम कधी कधी. मग उरलं काय? विजय कसलं सॅम्पल होतं? ते मॅडम आजकालच्या शाळेच्या पोरांमध्ये लय फेमस आहे, किलबिल किलबिल म्हणून. अमित कारखानेस. हे 2 व्हीलर 3 व्हीलरचे पार्ट विकून एवढा पैसा मिळतो तुला? नाही मॅडम, ती पोरगी आहे ना, बोटी एवढा माल टोपलीच्या भावात विकत होती. म्हणून आपण ऍडव्हान्स पण घेणार होतो दोघांतिघांकडून, आणि मग आपण पण 2-3 टोपल्या विकणार होतो. आणि ते जुहूच्या क्लब मध्ये विकायचं? नाही नाही, ते मोठे मगरमच्छ, आपण आपल्या एरियामध्ये विकणार होतो. हा, तुला काय वाटलं तू तुझ्या एरियामध्ये मांजरी सारखं डोळे मिटून दूध पिशील आणि आम्ही चहा खारी खाऊ? विजय मारू नको रे. थांब. मॅडम, आपल्याला त्या पोरीकडनं डायरेक्ट माल येणार होता. आधी मध्ये कोणी कमिशन घेणार नव्हता ना, आणि ती डायरेक्ट माल देणार होती म्हणून मी. माल द्यायला आलेली मुलगी सावनी मिरजकरच होती का? हा, तिचा फोन आला होता, तिने तेच नाव सांगितलं होतं. इकडे अजून काय आठवतंय का? अजून सुजून काढायला घेऊन जा आतमध्ये. नको बुरुड. नको नको अहो, नको 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 हो साहेब, मी जुजा मारतोय तुमचा. तुला काय झालं? बस. खरं नाही वाटत का मी हात उचलला ते? नाही, मस्त मस्तच मारला तुम्ही त्याला. पण आता पटलं ना तुम्हाला मॅडम? म्हणजे ही मिरजकर फॅमिली अख्खी जोलाडे, हे पटलं ना? मी सांगितलं होतं तुम्हाला, नताशा राव सगळे ड्रग्ज घेऊन सावनी मिरजकर फरार झाली, 50 कोटीचे ड्रग्ज आहेत. आता तो प्रभा पण काय म्हणाला की बोटी एवढा माल
टोपलीच्या भावात ती देत होती, बरोबर? मॅडम, ह्या पोरीचं कुठल्या तरी गँगशी कनेक्शन आहे. मग ती किलवर कुठली का गँग असू दे, पण कनेक्शन आहे मॅडम. ही मिरजकर फॅमिली मिळूनच करते हे सगळं. मॅडम, 50 करोडचा माल आहे. गेला बाजार कितीही स्वस्तात विकला ना, 20-25 करोड कुठंच नाही गेले यांचे. लाईफ सेट आहे. नाही, पण ही सगळी माहिती, ही माणसं, ह्यांना कुठे गाठायचं, कसं गाठायचं, ह्यांच्याशी डील कसं करायचं, हे सगळं नेटवर्किंग, हे या पोरीला कसं कळलं एका पार्टीत? तू म्हणतोस तसं नताशाचा माल घेऊन ही पोरगी जरी पळाली असली तरी त्या मालाचं पुढे काय करायचं हे ह्या पोरीला कसं कळलं? मुरलेली आहे ती. किंवा विजय असे असू शकतं ना की तिच्या बरोबर कोणीतरी आहे. अभय मिरजकर. नाही मॅडम एक मिनिट ऐका, माझं ऐका मॅडम. हे बघा, अभय मिरजकर साधा माणूस नाहीये. कळंबोलीच्या नाईट क्लब मध्ये साधा माणूस एका रात्री जुगारात 35 लाख रुपये नाही जिंकत ना. मॅडम ऐका माझं, हे ह्या बाप लेकीनेच केलेलं आहे. बापाने लेकीला तारेवर चालायला शिकवलं, तो खालून तिला इन्स्ट्रक्शन्स देतोय आणि तिला बॅलन्स करायला शिकवतो. आता पुरीला यायला लागलं बॅलन्स करायला. सावनी मिरजकर सापडेल तेव्हा सापडेलच. अभय मिरजकरला आपण सोडता कामा नये मॅडम. आजी, श्रद्धाताई आल्या तो. महालक्ष्मी, गॅसवरती तवा ठेव. बरं झालं आलात. अभय कुठे? अभय, 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 काय ग? अभय कुठे? डायरेक्ट बाथरूम मध्ये गेला का? अभय, काय झालं श्रद्धा? मॅडम, एक 2 मिनिटं बोलायचंय मला अभयशी. सॉरी मॅडम, आय एम हेल्पलेस. अभय, ए अभय, अभय, पिक्चर अडकवलं ग मला. भोसले, महाडिक आणि आता होत. मी नाही लवकर सुटत. सतत गिधाड गिरट्या घालतात. आपले लचके तोडायला टपून बसतात. हिम्मत सोडू नकोस, काहीतरी मार्ग निघेल. हा, हे बघ, माझं काय व्हायचं ते होऊ दे. तू गिव्ह करायचं नाही, लक्षात ठेव. साईला शोधून काढ. कळलं? तुला पण हिम्मत हारू नकोस. देवा, आई, तुम्ही इथे बसा. बसा शांत. महालक्ष्मी, पाणी आण. देवा, काय रे? बसा. आई शांत. आजी, शांत. पाणी दे. हे घ्या, पाणी घ्या. देवा, काय चाललंय? आमची कसली परीक्षा घेतोय? माझ्या मुलाचा काही दोष नाहीये रे बाबा. कसले भोग आहेत. आमच्या कुणाचाही काही दोष नाहीये. माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतोय का? मी शनिवारी निर्जळी उपास परत सुरू करते, पण आम्हाला या संकटातून बाहेर काढले बाबा. माझी सावळी आम्हाला परत येऊ दे देवा. आजी, आजी शांत व्हा तुम्ही. देवावर विश्वास आहे ना तुमचा? मग सगळं नीट होईल बघा. शांत व्हा. साऊचा फोटो टीव्हीवर. बेपत्ता असलेल्या सावली मिरजकरचा या सगळ्याशी काय संबंध आहे? अभय मिरजकरला पोलिसांनी का अटक केलेला आहे आणि त्याचा या खुनाशी काय संबंध आहे? आतापर्यंत 5 डेड बॉडीज सापडल्यात. याच्याविषयी तुमचं काय मत आहे? नो क्वेश्चन्स प्लीज. उदय समेळ, जगत राठोड, नताशा राऊत आणि भाग्यश्री दळवे या मर्डर केस बद्दल मी कुठल्याही प्रश्नांना उत्तर देणार नाही. पण ह्या सगळ्याच्या मुळाशी असणाऱ्या ड्रग रॅकेट बद्दल आमच्या हातामध्ये फार महत्वाची माहिती आलेली आहे आणि त्या माहितीचा ह्या प्रकरणामध्ये बेपत्ता असणाऱ्या सावनी मिरजकर हिच्याशी संबंध आहे. तुमच्या ऑफिसरनी असं स्टेटमेंट दिलं होतं की तुमच्या हाती एक खूप मोठं ड्रग रॅकेट लागलंय.
काल रात्रीच आम्ही एक ड्रग रॅकेट बस्ट केलेला आहे. आमच्या हाती तशी इन्फॉर्मेशन आली होती, त्यानंतर आम्ही सापळा रचून ते ड्रग रॅकेट बस्ट केलेलं आहे. त्याचबरोबर आमच्या हातामध्ये आणखी एक महत्वाची माहिती अशी आलेली आहे की ह्या डीलमध्ये सावनी मिरजकर सहभागी आहे. ओ पण म्हणजे सावनी मिरजकर पोलिसांच्याच ताब्यात आहे का? नाही, ती आता पोलिसांच्या ताब्यात नाहीये, पण तिच्याविषयी फार महत्वाचे धागेदोरे आमच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे मी असं घोषित करते की सावनी मिरजकर ही बेपत्ता नसून फरार आहे.